ईद ए मिलादुन्नबीच्या कार्यक्रमासाठी सोलापूर दौऱ्यावर आलेले एआयएमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली। यावेळी त्यांनी संविधान, पेपरफुटी, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून सरकारला लक्ष्य केले। संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये टिपू सुलतान यांचे छायाचित्र असल्याचा दावा करत भाजपमध्ये हिंमत असेल तर संविधानाच्या मूळ प्रतीतून टिपू सुलतान यांचा फोटो हटवून दाखवावा असे थेट आव्हान इम्तियाज जलील यांनी दिले। राज्यात सातत्याने समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवरूनही त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षांमध्ये गैरप्रकार होत असताना सरकारने यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले। देशासह राज्यात महागाई आणि बेरोजगारी हे गंभीर प्रश्न असताना त्यावर चर्चा करण्याऐवजी सरकारकडून हिंदू मुस्लिम मुद्द्यांवर राजकारण केले जात असल्याचा आरोपही जलील यांनी केला। ईद ए मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आयोजित कार्यक्रमासाठी त्यांचा दौरा झाला होता। या दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांच्या वक्तव्यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। काय आहे की आपल्याकडे सोलापूरला 8 आहे, माझ्याकडे तर 36 आहे। पण मला माहित आहे की पहिला वर्ष जे आहे कोणत्याही महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं तर बहुतेक महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे आणि भाजपची सत्ता असल्यामुळे कोणत्याही आपण विकासात्मक कार्य त्यांच्याकडे घेऊन गेलं की त्यांना असं वाटतं आपण कोणता मुद्दा आणलेला आहे करके, तर सुरुवातीला थोडासा जेल होण्यासाठी आता आम्हाला इथेही हे सांगायचे आहे की निवडणूक संपलेली आहे, खूप महिने गेलेले आहे। आता शहराच्या विकासाच्या बाबतीत आपण हे विसरून जावं की हे कोणत्या पक्षातले, हे मी कोणत्या पक्षातला, तुम्ही आपण सोलापूरचा विकास कसा करू शकतो, काय आहे असे मुद्दे जे एकमताने आपण निर्णय घेऊन ते आपण महानगरपालिकेमध्ये पास करता येतं। इनिशियल फर्स्ट इयर जे आहे ना, मलाही खूप माझ्या शहरामध्ये त्रास होतो की नाही यांना फंड द्यायचं नाही। सोलापूरच्या बाबतीत तर असं आहे की आम्हाला आमच्या हक्काचा जे विरोधी पक्ष नेता मिळाला पाहिजे तेही आतापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही आहे। का नाही मिळालेलं आहे? तीच परिस्थिती नांदेडमध्ये आहे। नांदेडमध्ये ही आम्ही सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे। धुलियामध्ये आम्ही सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे। तरी सुद्धा काही ना काही अडचण तयार करून आम्हाला विरोधी पक्ष नेत्याची कुर्सी नाही द्यायची, हे जे प्रयत्न सुरू आहे। म्हणून नांदेडचे जे आमचे पार्टी आहे ते हायकोर्टामध्ये गेलेली आहे, धुलियामध्ये जे आमची पार्टी आहे ते हायकोर्टामध्ये गेलेली आहे। की विरोधी पक्षाची भूमिका लोकशाहीमध्ये किती महत्वाची असते। आज आपण बघितलं असेल की लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या, विरोधी पक्ष सरकारला पाहिजेच नाही आणि विशेषकर भारतीय जनता पार्टीला तर नकोच नको की आमचा विरोध करणारा कोणी नको आम्हाला पाहिजे। म्हणून अशी प्रकारची एक जी मानसिकता डेव्हलप झालेली आहे ते कुठेतरी संपायला पाहिजे, कारण विरोधी पक्षाची ही एक खूप